नमस्कार. किती छान दिसत आहे हे लाडू. करायचे का? चला मग. 1 वाटी बेसन घेते आणि तीच 1 वाटी मैदाही घेते. दोन्ही आपल्याला चाळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्याच अर्ध्या वाटीत तूप घ्यायचं. गरम कढई करायची आणि त्यामध्ये ते घालायचं. बारीक गॅसवरती ठेवायचं आणि चाळलेलं बेसन त्यामध्ये घालून घ्यायचं. छान असं एकसारखं हलवून घ्यायचं. सगळं मिक्स झाल्यानंतर त्यात चाळलेला मैदाही घालून घ्यायचा आणि तेही हलवून घ्यायचं. एकसारखं हलवत राहायचं. सगळं असं मिक्स झालं पाहिजे. तूपही सगळीकडे लागलं पाहिजे असं करायचं. पाहू शकता असं सारखं हलवत राहायचं. बारीक गॅस करायचा. जोरात गॅस केला तर खाली लागलं जातं आणि चवही बदलते त्यामुळे. आणि असं सारखं चमचा हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही. खूप छान असं त्याचा थोड्या वेळानंतर कलर बदलत जातो. जास्त वेळ लागत नाही. 9-10 मिनटामध्ये दोन्ही छानसं भाजलं जातं. त्यामुळे गडबड करायची नाही. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान असं हे भाजलं जातं आहे. पाहू शकता त्याचा कलरही बदलायला लागलेला आहे. खूप छान हे लाडू लागतात. टेस्टही खूप छान येते. त्यामुळे जरासं वेगळं घरामध्येच तयार. आणि तीच अर्धी वाटी मी पाणी घेते, अर्धी वाटी साखर घेते आणि पाक करायला ठेवून देते. 5 मिनटात तयार होतं. पाहू शकता तुम्ही. आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही. नॉर्मलचं त्याला एक चिकटपणा आला पाहिजे एवढं करायचं. ते सारण भाजलेलं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे एक पाकीट अमूल दूध पावडर आहे. अजून जास्त ते छान टेस्टी बनवायसाठी मी त्यात घालून घेते. तशी गरज नसते पण मी घालते कारण आवडतं. जरा वेगळी चव लागते. आणि असं हे सगळं मिक्स करते. गरम असेल तर चमच्याने करा. जरा थंड होऊन द्यायचं. त्यानंतर हा जो पाक तयार आहे तो त्यात घालून घ्यायचा. तसा मी आधी घातला होता थोडासा पण मी विसरले शूट करायचं. त्यामुळे थोडा राहिलेला घालून घेते. आणि गरम आहे. मला गडबड असते कारण श्री झोपलेला असतो त्यामुळे मी पटकन करते. तुम्ही थंड झाल्यावरही करू शकता. आणि थंड झाल्यावर छान असा हाताने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आपल्याला जर वाटलंच की जरासं कोरडं आहे तर थोडंसं 1-2 चमचे दूधही घालू शकतो आपण त्याच्यात. गरज नाही पडत पण जर पडलीच आपल्याला वाटलं हे खूप कोरडं जातं आहे तर आपण त्यात दूध घालू शकतो. 1-2 चमचे खूप छान होतात. आणि नंतर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण त्याला लाडूचा आकार देऊ शकतो. ते पाहू शकता तुम्ही. खूप छान असं ते वळलंही जातं आहे. आणि असे हे आपले मैदा व बेसनचे लाडू तयार आहेत. तुम्हालाही जर आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्राय करा. बाय बाय.